आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम इथे संपन्न करतो आहोत त्या सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठावरती निमंत्रित करूया. सहकार सुगंधाचे संपादक या नात्याने भालचंद्र कुलकर्णी आणि लेखक या नात्याने गणेश निमकर सर, तुम्हाला दोघांना मी विनंती करते सर्व मान्यवरांना घेऊन आपण व्यासपीठावरती यावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सतीशजी मराठे सर, मी तुम्हाला व्यासपीठावरती निमंत्रित करते. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे सन्माननीय संचालक आणि सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीशजी मराठे सर, त्याचबरोबर माननीय श्री अनिल कवडे सर, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त, माननीय डॉक्टर उदयराव जोशी, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय श्री मिलिंदजी काळे, नॅफकॅपचे माननीय उपाध्यक्ष, श्री अजय ब्रह्मेचा सर, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे माननीय अध्यक्ष, माननीय श्री विवेकजी जुगादे, या सर्व मान्यवरांना मी विनंती करते. राधेश्यामजी भाई अर्थात भाईजी चांडक, आपणा सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. सहकार भारतीचं मुखपत्र असलेलं सहकार सुगंध यातर्फे प्रकाशित होणारं बँकिंग साक्षरता हे पुस्तक, आज जागतिक पुस्तक दिन आहे आणि या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने किंवा त्या पार्श्वभूमीवरती एक केवळ साक्षरता नव्हे तर आत्ताचा काळ असा आहे की आपण फक्त तुम्ही आणि मी साक्षर असून चालत नाही. मला असं वाटतं मी फक्त माझ्यापुरतं बोलावं, कारण बँकेची ग्राहक अशी मी एखादीच असेन इथे. बाकी तुम्ही सगळेजण बँकिंग क्षेत्राशी खूप जवळनं निगडीत आहात. वेगवेगळ्या नात्याने तुम्ही बँकिंग क्षेत्राला पुढे नेणारे आणि या सगळ्या प्रवासामध्ये मोलाचं योगदान देणारी तुम्ही सर्व मंडळी समोर आहात. त्यामुळे माझ्यासारखी एखादी ग्राहक या नात्याने इथे उभी असेल तर आजचा काळ असा आहे की आजचा काळ बँकेच्या बाबतीतली केवळ साक्षरता असून उपयोग नाही आहे, तर ही आर्थिक क्षेत्राची जबाबदारी आहे की आपला ग्राहक हा सुशिक्षित असला पाहिजे. त्यामुळे साक्षरतेचं युग थोडंसं मागे पडून आता ग्राहकांना सुशिक्षित करण्यावरती आपण सगळ्यांनी भर द्यायला हवा. आणि या सुशिक्षित करण्याच्या मार्गावरचं पाऊल म्हणजे आजचं हे पुस्तक प्रकाशन आणि त्यानिमित्ताने आपण आयोजित केलेला पुढचा परिसंवाद बदलतं बँकिंग या विषयावरचा. या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर आसनस्थ असलेली सर्व सन्माननीय मंडळी आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेल्या तुम्हा सर्व मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीने अतिशय मनापासून स्वागत करते आणि सर्व मान्यवरांना विनंती करते आपण कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पूजनाने करणार आहोत. आपणा सर्वांना विनंती आहे आपण कृपया भारतमातेच्या प्रतिमेसमोर यावं. भारतमातेच्या प्रतिमेच्या पूजनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीशजी मराठे आणि त्यांच्या समवेत असलेली सर्व मान्यवर मंडळी, आपणा सर्वांना विनंती आहे आपण भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करावं. विना संस्कार नाही सहकार हे ब्रीद घेऊन 1978 पासून सहकार चळवळीच्या शुद्धीसाठी आणि वृद्धीसाठी कार्यरत असलेली सहकार भारती, आज सहकार भारतीचा संपूर्ण देशभर विस्तार झाला आहे. श्रद्धेय लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या सहकार भारतीचं सहकार सुगंध हे मुखपत्र, आज त्यानिमित्ताने आयोजित केलेला, त्यांच्या वतीने आयोजित केलेला हा प्रकाशन सोहळा. सहकार सुगंध गेली 22 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे आणि मराठीबरोबरच हिंदी भाषेतून सुद्धा याची आवृत्ती प्रकाशित होत असते. सहकार चळवळीची गंगोत्री महाराष्ट्र आहे आणि सहकार से समृद्धी असं घोषवाक्य घेऊन केंद्र सरकारसुद्धा सहकाराच्या विकासासाठी पुढे सरसावलेलं आहे. त्या दृष्टीने आजच्या बँकिंग साक्षरता पुस्तकाच्या प्रकाशनाला विशेष महत्त्व आहे. भारतमातेच्या प्रतिमेला अभिवादन झालेलं आहे, सर्व मान्यवरांनी अभिवादन केलेलं आहे. पुढच्या औपचारिक कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष डॉक्टर मुकुंदराव अभ्यंकर यांचं नुकतंच निधन झालं, आपण सगळेच जण जाणतो. डॉक्टर अभ्यंकर कॉस्मॉस बँकेच्या संचालक मंडळामध्ये 1978 पासून होते. 46 वर्षांहून अधिक काळ ते कॉस्मॉस बँकेशी निगडीत होते. 9 वेळेला त्यांनी बँकेचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांचा अतिशय सिंहाचा वाटा होता. डॉक्टर अभ्यंकर नॅफकॅपचेही अध्यक्ष होते आणि सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये अतिशय अमूल्य योगदान त्यांचं होतं. त्यांनी अनेक समित्यांवरती काम केलेलं होतं, अनेक सामाजिक संस्थांशी ते अतिशय जवळनं निगडीत होते
आजच्या कार्यक्रमाचा सगळाच विषय हा त्यांच्या सर्व विषयांशी निगडीत आहे. अशा वेळेला त्यांचं पुण्यस्मरण करून आपण पुढे जातो आहोत. मी आपणा सर्वांना विनंती करेन, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण सर्वांनी 2 मिनटं उभं राहून मौन पाळून त्यांच्याविषयीची कृतज्ञता आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करूया. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. उद्या संध्याकाळी 5:30 वाजता याच सभागृहामध्ये बँकेच्या वतीने डॉक्टर मुकुंदराव अभ्यंकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धांजली सभेचं आयोजन केलेलं आहे. आपल्यापैकी ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर उद्याच्याही कार्यक्रमामध्ये श्रद्धांजली सभेमध्ये सहभागी व्हावं. उद्या संध्याकाळी 5:30 वाजता याच सभागृहामध्ये ती सभा संपन्न होईल. प्रकाशनाच्या कार्यक्रमाकडे आपण वळतो आहोत आणि या प्रकाशनाशी अतिशय जवळनं निगडीत असलेले आणि केवळ याच प्रकाशनाशी नव्हे तर सहकार सुगंध असेल, ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका असेल, पदवीधर विकास असेल, या पत्रिकांचे संपादक म्हणून जे कार्यरत आहेत, सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रकाशन प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, सारस अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष, तसंच पुणे सहकारी बँक प्रशासक मंडळ सदस्य याचेही ते संचालक आहेत. स्वतःचा प्रकाशन, जाहिरात, जनसंपर्क आणि प्रसिद्धी व्यवसाय असलेले आणि सहकार सुगंधचे संपादक या नात्याने मी श्री भालचंद्र कुलकर्णी यांना इथे निमंत्रित करते. त्यांनी स्वागतपर मनोगत इथे व्यक्त करावं. श्री भालचंद्र कुलकर्णी. नमस्कार. आजच्या या विशेष अशा समारंभाला उपस्थित मान्यवरांमध्ये सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य डॉक्टर उदयराव जोशी, आपल्या राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त असलेले मान्य अनिल कवडे साहेब, भारतीय रिझर्व्ह बँकेचे आणि नाबार्डचे संचालक आणि त्याच्याही आधीची ओळख म्हणजे सहकार भारतीचे संस्थापक सदस्य मान्य सतीशजी मराठे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री विवेकजी जुगादे, आपण ज्या सभागृहात बसलो आहे, ज्या बँकेच्या भव्य इमारतीमध्ये आहोत, या बँकेचे माजी अध्यक्ष आणि आता बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष असलेले, नॅपकपचे उपाध्यक्ष असलेले माननीय मिलिंदजी काळेसाहेब, बुलढाणा अर्बन ही देशातली, माझं चुकत असेल तर आशियातली सर्वात मोठी अशी मल्टीस्टेट पतसंस्था, त्याचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी म्हणजे भाईजी चांडक, आपल्या महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय अजयजी ब्रह्मेचा, आणि ज्यांच्या प्रेमापोटी खरं म्हणजे आपण सगळे उपस्थित आहोत ते या पुस्तकाचे लेखक, माझे मित्र, सहकार सुगंधचे कायमस्वरूपी असलेले लेखक माननीय गणेशजी निमकर. खरं तर या सभागृहात प्रत्येकाचं नाव घ्यावं असं सगळीच मान्यवर मंडळी आहेत. म्हणजे या बँकेचे अध्यक्ष माननीय प्रल्हादजी कोकरे साहेब असतील, ओळकर साहेब असतील, कोथमिरे साहेब असतील, म्हणजे मी नावं, खडके साहेब आहेत, कारंजकर साहेब आहेत, मोहिते साहेब आहेत, काकतकर साहेब आहेत, जनसेवा बँकेचे अध्यक्ष राजू काका हिरेमठ आहेत, सुनीलजी आमचे आहेत, अशी खूपच मंडळी आहेत. सगळ्यांची नावं घेता घेता कदाचित तासभर जाईल, पण आपण सगळेच मान्यवर, या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज एक खूप चांगला योग जुळून आला आहे आणि तो म्हणजे आज 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आहे. नुसतं जागतिक पुस्तक दिन नाही तर जागतिक प्रताधिकार दिन पण आहे. आता प्रताधिकार म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं तर कॉपीराईट दिन पण आहे. 1995ला युनेस्कोने पुस्तक या विषयाची दखल घेतली 95ला, आणि त्यांनी असं विविध प्रकारचे डेज असतात आपल्याला माहिती आहे. तर 95 साली युनेस्कोने हा जागतिक पुस्तक दिन आज 23 एप्रिल रोजी जाहीर केला. त्याबरोबरच कॉपीराईटचा पण त्यांनी विचार केला आणि कॉपीराईटमुळे घडणाऱ्या गोष्टी ज्या आपण आत्ता खूपच बघतोय सोशल मीडियाच्या जमान्यात, तर त्याचाही दिवस आजचा 23 एप्रिल नक्की केला. मला आज या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आज युनेस्कोने जे जागतिक पुस्तकाचं राजधानी म्हणून ज्याला यावर्षी ज्याची नोंद केली आहे किंवा जाहीर केलं आहे ते मोरोक्कोमधलं राब्ता नावाचं शहर आहे. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की
गेली 3 वर्ष पुण्यामध्ये भव्य प्रमाणात पुणे पुस्तक महोत्सव होतोय NBTच्या सहकार्याने, किंवा NBT त्याचे आयोजक आहेत, नॅशनल बुक ट्रस्ट. आणि पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार यांच्या बरोबरीने आत्ता NBTने युनेस्कोमध्ये पुण्याला पुस्तकाची राजधानी जाहीर करावं असं ॲप्लिकेशन केलं आहे. आणि आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिव्या टाळ्या वाजवून की पुणे पुस्तकाची राजधानी व्हावी अशी शक्यता खूप आहे. जे त्या थोड्या टीममध्ये मी आहे त्यामुळे की अशी शक्यता आहे की ती शक्यता लवकरच येत्या डिसेंबरला जे पुस्तक महोत्सव होईल तत्पूर्वी ती घोषणा होईल. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व पुस्तक प्रकाशन आणि जागतिक पुस्तक दिन या मुळे जरा अधिक आहे असं मला वाटतं. मला सहकार सुगंधच्या निमित्ताने 2 मिनटं सांगावंसं वाटतं की गेली 22 वर्ष, आत्ता स्नेहलताईंनी उल्लेख केला की गेली 22 वर्ष या ठिकाणी सहकार भारतीचं मुखपत्र म्हणून सहकार सुगंध आहे. पण त्याच्याही अगोदरपासून सहकार भारतीची 78ला स्थापना झाली. त्याच्या काही 2-4 वर्षानंतर कदाचित मराठे साहेब अधिक चांगलं सांगू शकतील, पण त्याच्यानंतर सभा नावाने मला वाटतं एक छोटं सायक्लोस्टाईल स्वरूपात सुरू होतं. सभा म्हणजे सहकार भारतीचं शॉर्ट रूप. मासिकाची सुरुवात कशी असते पहा, सभा, आणि नंतर फोरम असाही अर्थ आणि पत्रिका असाही अर्थ. नंतर सहकार सौरभ असं नाव देण्यात आलं, कारण त्यापूर्वी रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं, ज्या नियतकालिकांचं रजिस्ट्रेशन असतं ते. आणि त्याच्यानंतर सहकार सुगंध हे रजिस्टर्ड झालं. आणि त्यावेळी अनंतराव कुलकर्णी आज ते हयात नाहीत, पण ते त्याचे पहिले संपादक होते. आणि त्याच्या बरोबरीचे सहसंपादक असलेले उदय पेंडसे हे देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत. ते माझे त्यावेळेपासूनचे मित्र आहेत. आणि नंतर गेल्या 2011 पासून पुण्यातून सहकार सुगंध सुरू झाला. आज महाराष्ट्रामध्ये मला सांगायला आनंद वाटतो की सुमारे 10,000 ठिकाणी सहकार सुगंध मराठीची प्रिंट मीडिया ला भवितव्य आहे का, याचं उत्तर असं आहे की ते हो असं आहे. मी पुस्तकांची राजधानी होण्याकडे जो कल म्हणतोय, आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात अनेकांना वाटतं की प्रिंट मीडिया जगेल की नाही, पुस्तकं राहतील की नाही. आज आपण पुस्तकाचंच प्रकाशन करतोय. आणि मला लेखकाच्या परवानगीने सांगायची इच्छा झाली आहे अनावर की आम्ही विचार केला होता की 1000 पुस्तकांची आवृत्ती काढूया ही आजची. ती 2-3 दिवसानंतर असं वाटलं की नको, 1400 करू, 1600 करू, कारण अंगावर पडायला नको असं एक साधारण असतं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 2500 संपलेले आहेत बुकिंग. आणि आत्ता जे 2 दिवसापासून हातात बुकिंग आहे त्याच्यानुसार अजून किमान 1,500 तरी पुस्तकं लागतील असा माझा अंदाज आहे. म्हणजे साक्षर अनेकांना व्हायचं आहे उदयराव, हे दिसतंय या पुस्तकाच्या एकूण मागणीवरनं. अशा पद्धतीचं सहकार सुगंधची वाटचाल सुरू आहे. आता हिंदी आणि इंग्रजीमधून देखील सहकार सुगंध प्रकाशित होतो. कॉपी देखील त्याची प्रकाशित होते. आपल्याला माहिती आहे की सहकार भारतीचं काम हे देशभर काम आहे. त्यामुळे विविध, म्हणजे जसं गुजरातमध्ये सहकार चेतना नावाने मासिक निघतं, सहकार भारतीच्याच प्लॅटफॉर्मखाली सहकार श्री नावाचं वेगळं मासिक आहे, सहकार सुगंध पण आहे, सहकार अमर नावाचे आहेत. अशी वेगवेगळी नावांनी मासिकं त्या भाषांमध्ये, आसाममध्ये आहे, कन्नडमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, मराठीमध्ये आहे. हिंदी आणि इंग्रजी आणि मराठीतलं सहकार सुगंध नावाने निघतं. ह्या बरोबरीने सहकार सुगंधाने अनेक प्रकाशनं केली. सहकार महर्षी या ग्रंथाचं देखील प्रकाशन 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी झालं. आदरणीय नितीनजी गडकरींच्या हस्ते ते प्रकाशन झालं. महाराष्ट्र ही सहकाराची गंगोत्री, सहकारातल्या सगळ्या धोरणांचा समावेश असलेलं एकमेव सहकार महर्षी हा ग्रंथ हा या निमित्ताने प्रकाशन केला. कवडेसाहेबही त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून होते. त्यावेळी ते सहकार आयुक्त म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. सहकार महर्षी ग्रंथाची दुसरी पण आवृत्ती नंतर प्रकाशित झाली. आत्ताचे राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते त्याचं शिर्डीला प्रकाशन झालं दुसऱ्या आवृत्तीचं. विशेष सांगायला आनंद वाटतो की सहकार महर्षी या ग्रंथाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचा हा पहिला पुरस्कारही मिळाला. त्याबरोबरच महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांनी, म्हणजे 6 विद्यापीठांनी ह्या ग्रंथाला रेकमेंडेड केलं आणि सगळ्या कॉलेजेसमध्ये हे ग्रंथ पोहोचला. ज्याची खरं गरज होती ते काम प्रत्यक्षात घडू शकलं. याच्याशिवाय सहकार सुगंधाला नियमित लिहिणारे लेखक यांची वेगवेगळी पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झाली आहेत. ती तुम्हाला इथं पडद्यावर दिसत असतील. या सगळ्यामध्ये सहकार सुगंध म्हणून नव्हे तर सहकार भारतीचा जो मूळ विचार आहे तो सांगण्याचा हा प्रयत्न आहे. सकारात्मक सहकार सगळीकडे पोहोचावा. सहकारातलं वाईट काहीच नाही आहे तर सगळं चांगलं कसं आहे, वाईट असलेलं खूपच किरकोळ आहे
त्याच्याकडेच मीडिया आजचा लक्ष देतो. मी पण एक मीडियाचा प्रतिनिधी आहे, पण तरी देखील मला सांगा असं वाटतं की ते खूप क्षुल्लक आहे आणि दुर्दैवाने त्याच्याकडेच आपली नजर जाते, आपलीच नव्हे तर सगळ्याच जनतेची. तर सकारात्मक सहकार देण्याचा हा प्रयत्न आहे आणि तोच असायला हवा. कारण सकारात्मक सहकार बघितला तर मला असं वाटतं की खरं सहकाराचं मर्म कळेल आणि म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. या सगळ्या महायज्ञामध्ये आपण सगळेजण सहभागी आहात. तुमच्यामुळेच आजचा हा कार्यक्रम होतोय, आजचं हे पुस्तक प्रकाशित होतं आहे. सहकार सुगंध असाच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पुढे जावा, अधिकाधिक त्याला वाचक मिळावेत आणि सहकार असा समृद्ध व्हावा. एवढं बोलून मी थांबतो. मनपूर्वक आभार सर. यानंतर पुढची वेळ आहे ही प्रास्ताविकाची आणि मला असं वाटतं लेखका इतकं सुंदर प्रास्ताविक दुसरं कोणी करू शकणार नाही या विषयावरचं. आजचे आपले लेखक तुम्हाला सगळ्यांना जवळनं परिचित आहेत. राज्यस्तरीय शेड्युल्ड आणि मल्टीस्टेट बँकांमधनं उच्चपदस्थ अधिकारी राहिल्यामुळे या आर्थिक क्षेत्राशी गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा अतिशय जवळचा, ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणू, असा अनुभव त्यांच्याकडे आहे. अनेक प्रतिथयश पतसंस्था आणि नागरी आणि जिल्हा बँकांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या सहकार विषयांच्या संबंधित परिषदा होतात त्यामध्ये सरांचा सहभाग राहिलेला आहे. त्यांनी तिथेही प्रबोधन केलेलं आहे. सहकारी बँका आणि पतसंस्थांशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवरती सरांचं विविध नियतकालिकांमधून लेखन प्रसिद्ध होत असतं. सहकारी बँकिंग संकल्पना आणि अष्टावधानी बँकिंग या 2 पुस्तकांचं लेखन सरांनी केलेलं आहे. नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था यांच्यासाठी ज्या शासनाच्या समित्या आहेत, सहकार खात्यातर्फे तज्ज्ञ सदस्य म्हणून सरांची तिथे नियुक्ती आहे. सहकार मित्र आणि सहकारातील संत या पुरस्कारांनी सन्मानित असलेले आजचे आपले लेखक श्री गणेश नेमकर यांना मी इथे लेखक या नात्याने निमंत्रित करते आणि विनंती करते त्यांनी या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने प्रस्तावना करावी. आणि उपस्थित सहकार खात्याचे सर्व आजी माजी अधिकारी, अनेक प्रतिथयश बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, त्याचबरोबर माझ्यावर प्रेम करणारे अनेक माझे मित्र, सहकारी, माझे एक काळ माझ्याबरोबर काम केलेले सगळे माझे कुटुंबीय आणि नातेवाईक, आपणा सर्वांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो. आणि आपण सर्वांनी आजच्या या कार्यक्रमाला केवळ एका माझ्या व्हॉट्सअपच्या संदेशावरती उपस्थिती आपण राहिलात याच्याबद्दल खरोखर मनापासून मी धन्यवाद देतो. आज आत्ताच कुलकर्णी सरांनी सांगितलं की आज जागतिक पुस्तक दिन आहे आणि याचंच औचित्य साधून आज हे पुस्तक प्रकाशित करण्याचं आम्ही ठरवलं. आणि माझ्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा एका लेखकाला ह्याच्यासारखा कुठलाही चांगला योग मिळणार नाही किंवा योग येणार नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज एक दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणलं तर निश्चितच ते आपल्याला समर्पकच होणार आहे. आत्तापर्यंत जी काही 3 पुस्तकं मी लिहिली होती, ही तिन्ही पुस्तकं जी होती ही केवळ एक सहकार क्षेत्रापुरती मर्यादित होती. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामधल्या बँका किंवा आर्थिक संस्था ज्या आहेत यांचे अधिकारी, कर्मचारी किंवा संचालक यांच्यापुरतं ते मर्यादित होतं. परंतु मागच्या वेळेला जेव्हा अष्टावधानी बँकिंग पुस्तकाचं जेव्हा प्रकाशन झालं त्यावेळेला प्रमुख अतिथी होते, कोथमिरे सर होते, वाडेकर साहेब होते, कवडे साहेबही होते, तावडे साहेबही त्यावेळेला होते, तर आणि अनास्कर साहेबही होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अष्टावधानी जसं बँकर असला पाहिजे तसा अष्टावधानी ग्राहक देखील असला पाहिजे. आणि मग ही संकल्पना माझ्या मनामध्ये आली की आपण आज अष्टावधानी ग्राहक असं म्हणण्यापेक्षा आपण एक बँकिंग साक्षरता नावाचं पुस्तक लिहू. आणि आजपर्यंत आपण फक्त सहकारी बँकांपुरतं जे मर्यादित लिखाण केलेलं आहे हे न करता सर्वच बँका राष्ट्रीयकृत असतील किंवा कुठलीही तुमची प्रायव्हेट बँक असेल किंवा स्मॉल फायनान्स असेल किंवा सहकारी बँक असेल किंवा पतसंस्थांचा देखील ग्राहक आहे, तर हा कुठंतरी एक साक्षर झाला पाहिजे. आज आपण अनेक बँकांच्या बाबतीत किंवा अनेक ग्राहकांच्या बाबतीत अनेक वर्तमानपत्रांमधनं किंवा ह्याच्यामधनं रोज वाचत असतो की याची फसवणूक झाली, याला डिजिटल अरेस्ट झाली, याला कुठंतरी एक चुकीचा OTP आला, कुठली तरी चुकीची लिंक आली. आज या सामान्य माणसाला ह्या गोष्टी माहिती नाही आहेत. आज बँकांबद्दलही जर आपण बोललं तर बँका आज डिजिटल प्रॉडक्ट खपवण्याच्या मागे आहेत, पण डिजिटल प्रॉडक्ट वापरायचं कसं हे सांगण्याची कुठल्याच बँकेची पद्धत मी तरी काय अजून पाहिलेली नाही. किंवा हे प्रॉडक्ट कसं वापरावं, काय वापरावं याचं कुठंतरी एक प्रशिक्षण किंवा थोडक्यात माहिती ही देण्याचा कुठेही प्रयत्न मी पाहिलेला नाही. आज बँकिंगची अपरिहार्यता आहे. आज बँकिंग आपल्याला आवश्यकच आहे.
आज शासन देखील प्रत्येकाच्या दृष्टीने जनधन असेल किंवा अन्य गोष्टी असेल, अनेक लोक जी आपली आहेत त्यांना बँकिंगच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आज सगळ्या स्तरावरनं होत आहे. बँकिंग हे फक्त ठेवीदारापुरतंच मर्यादित आहे, हा देखील आपला अनेक ठिकाणी एक जो गैरसमज आहे. पण बँकिंग हे कर्जदाराच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे, कारण कर्जदाराला देखील बँक निवडताना अनेक गोष्टी बघणं आवश्यक आहे. मी एक छोटंसं माझं वैयक्तिक आयुष्यातलं उदाहरण सांगतो की मी बँकेत काम करत असताना एक कर्जदार माझ्याकडे आले आणि त्यांचा प्रोजेक्ट फायनान्स त्यांना पाहिजे होता. आणि ह्या प्रोजेक्ट फायनान्सच्या वेळी त्यांनी माझ्याकडे सगळी त्यांची कागदपत्रं दिली आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या बँकेची मला 5 वर्षाचे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वगैरे मला द्या. मी म्हटलं तुम्ही पहिलेच कर्जदार आहात की माझ्या बँकेचे बॅलन्स शीट आणि आर्थिक आकडेवारी तुम्ही मागताय. ते म्हणले साहेब पुढची 10 वर्ष तुमची बँक माझी गरज भागवू शकेल का ह्याचं मी कॅल्क्युलेशन करणार आहे, कारण मला बँका बदलायच्या नाहीत. माझं प्रोजेक्शन जसं वाढणार आहे किंवा माझा व्यवसाय जसा वाढणार आहे तशी माझी गरज वाढणार आहे. आज जी तुमची बँकेची वृद्धी आहे किंवा तुमचा कॅपिटल बेस वाढतोय त्या प्रमाणात तुमचा पुन्हा एक्सपोजर वाढेल का हे मला बघायचं आहे. मला खरोखरी त्या कर्जदाराचं कौतुक करावं असं वाटलं. मी म्हटलं की बाकी आता तुम्ही काही मला देऊ नका, तुमचं हे जर थिंकिंग असेल तर तुम्हाला कर्ज द्यायला मला काहीच हरकत नाही. आज अनेक ठिकाणी कर्जदार हा केवळ आगतिक आहे का, अपरिहार्यता म्हणून कर्जदार जातो का, किंवा आज सिबिल सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला माहितीच नाहीत. आज बँकिंग पुरतं सिबिल मर्यादित राहिलेलं नाही आहे. आज अनेक ठिकाणी विवाह जुळवताना देखील लग्न किंवा जन्मकुंडलीबरोबर सिबिल रिपोर्ट पाहिले जात आहेत. परवा एक तुम्हाला उदाहरण सांगायला हरकत नाही, माझे एक ओळखीचे गृहस्थ होते, त्यांचा मला फोन आला, ते बाहेर गावून आले होते आणि पुण्यात भाड्याने घर घ्यायचं होतं. तर घर भाड्याने घेत असताना घर मालकाने त्यांच्याकडनं सिबिल मागितलं. ते म्हणले घर तुम्हाला भाड्याने द्यायचं, मला तुमचा सिबिल रिपोर्ट बघावा लागेल, कारण तुम्ही मी जे काय सांगतोय भाडं ते परतफेड करू शकाल की नाही, दर महिन्याला द्याल की नाही. म्हणजे एवढं सिबिल आज आपल्या आयुष्यामध्ये अपरिहार्य झाले. बारीक कारणासाठी आपलं सिबिल खराब होऊ शकतं. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणण्यापेक्षा बँकिंग नियमन कायद्यामध्ये बदल झाले. नामांकन आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारची आली, 2 प्रकारची नामांकन आली, 4 नामांकनं आपल्याला करावी लागतात. अनेक ठिकाणी बँकांतल्या अधिकाऱ्यांनाही ही गोष्ट माहीत नाही की नेमकं काय आहे, नॉमिनेशन काय आहे. सामान्य माणसाला काय माहिती असणार, वेबसाईट काय असते, बँकेची येणारे आपल्याला SMS काय असतात, किंवा SMS आलेला हा बँकेकडनंच नेमका आलाय का नाही, हा SMS आलेला नेमका ट्रान्झॅक्शनचा आहे का कुठला जाहिरातीचा आहे. या अशा अनेक ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या कुठंतरी सांगण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकातनं करावा असं मला वाटलं. आणि ज्या वेळेला हे मी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलं त्यावेळेला प्रकाशन कुणाकडनं करायचं हा माझ्यासमोर प्रश्न नव्हताच. कारण अनेक वर्ष मी भालचंद्र कुलकर्णी साहेबांबरोबर माझे संबंध ते जनसेवा बँकेत असल्यापासूनचे माझे मित्र आहेत. आणि त्यांनी मला सहकार सुगंधच्या ह्याच्यात आग्रहाने सांगितलं होतं की पुढचं पुस्तक मी करणार आहे. त्यामुळे मला नाईलाजच होता, त्यामुळे मी त्यांनी हे केलं आणि खूप त्यांनी त्याच्यामध्ये मला मदत केली. हे करत असताना मला आज जे सगळे मान्यवर इथं आहेत या सगळ्याच मान्यवरांचं मला मार्गदर्शन मिळालेलं आहे. सगळ्याच मान्यवरांनी शुभेच्छा संदेश पण दिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये पुस्तकातही काय दुरुस्ती असली पाहिजे याबाबतही अनेक गोष्टी मला अनेकांनी सांगितल्यात. आज समोर कोथमिरे साहेब असतील, वाडेकर साहेब असतील किंवा कवडे साहेब आहेत, त्यांनी देखील अनेक पुस्तकामधल्या दुरुस्त्या, मी त्यांना कच्चं प्रारूप दिलं होतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की अशा पद्धतीचं हे करावं. माझे जनता सहकारी बँकेतले सहकारी आणि आजही बँकिंगमधले माझे कलिग म्हणूयात आपण, आम्ही बरोबर बऱ्याच ठिकाणी असतो, जयंत काकतकर, त्यांनी मला ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्याचबरोबर माझे मित्र प्रमोद महाजन असतील किंवा प्रणिता महाजन असतील आणि माझे मित्र राजेंद्र पोतनीस आहेत, त्यांनी देखील मला याच्यामध्ये अनेक गोष्टी सुचवल्या की बाबा ग्राहक म्हणून नेमकं काय पाहिलं अपेक्षित आहे. कारण माझा आणि काकतकर साहेबांचा अँगल हा बँकर म्हणून होता, पण पुस्तकातला ग्राहकाचा अँगल काय असावा हा त्यांनी आम्हाला एक दृष्टिकोन त्याच्यामध्ये दिला. त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त्या त्याच्यामध्ये केल्या. त्याचबरोबर सहकार सुगंधचं बापट मॅडम आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये मुद्रण दोष नेमका काय आहेत तेही मला काढून दिले. आज सहकार सुगंधचा सगळा जो स्टाफ आहे त्यांनी देखील मला त्याच्यामध्ये खूप मदत केली. आणि विशेष म्हणजे सगळ्यांनी शुभेच्छा संदेश मला देताना मला मार्गदर्शन केलं. मुळात बँकिंग का ह्याच्यामध्ये साक्षरता आवश्यक आहे, कारण आपण बरेच वेळेला म्हणतो की आम्ही आर्थिक साक्षर आहोत, पण आर्थिक साक्षरता आणि बँकिंग साक्षरता हा दोन्ही विषय वेगळे आहेत.
आर्थिक साक्षरतेमध्ये वेगळा भाग येतो आणि बँकिंग साक्षरतेमध्ये माझी जी पुंजी आहे, कारण मी एखाद्या बँकेमध्ये जेव्हा ठेवतो त्यावेळेला एक प्रकारे मी त्या बँकेला दिलेलं असुरक्षित कर्ज आहे. मी अनसिक्युअर्ड लोन त्या बँकेला मी दिलेलं आहे. मी 5 लाखाची 10 लाखाची ठेवल्यानंतर त्या बँकेला मी 10 लाख रुपये असुरक्षित स्वरूपात दिलेत. बँक मला कुठल्याही प्रकारची गॅरंटी, फक्त 5 लाखाचं इन्शुरन्स कव्हरेज आहे, बाकी मला कुठली गॅरंटी नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बँकेत मला पैसे ठेवत असताना मी नेमकं काय पाहिलं पाहिजे, मी काय कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं पाहिजे, मी त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा आढावा घेतला पाहिजे. आज पतसंस्था ज्या आहेत, या पतसंस्था देखील बँकांच्या मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. कारण पतसंस्थांना ज्या गुंतवणुका आज कराव्या लागतात, ह्या सगळ्या बँकांमध्येच गुंतवणूक कराव्या लागतात. त्यामुळं पतसंस्थांना देखील या पुस्तकाचा उपयोग निश्चित होणार आहे. त्यामुळं संत तुकडोजी महाराज म्हणतात की धनासाठी राखणदार आणला, त्याने कमजोर मालक पाहिला, आपणची बळकावून बसला युक्तिशक्तीने. मला वाटतं की सामान्य आपला जो ठेवीदार आहे याची ही अवस्था होऊ नये यासाठी मी एक केलेला हा अल्पसा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं की ह्या प्रयत्नासाठी आज हे सगळे जे मान्यवर आहेत यांना विनंती केल्यानंतर तेही सगळे उपस्थित राहिले. त्याचबरोबर आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. प्रकाशनापूर्वी देखील अनेकांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पुस्तक घेण्यासाठी मला चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे असंच आपलंही सहकार्य त्याच्यामध्ये मिळेल ही मला नक्की आशा आहे. पुस्तक अधिक अचूक करण्याचा मी प्रयत्न नक्की केलेला आहे, पण अनावधानाने काही गोष्टी राहून जातात. मी सर्वज्ञ नाही. त्यामुळं आपण वाचत असताना जर आपल्याला काही त्यामध्ये दोष आढळले, काही त्रुटी आढळल्या तर निसंकोचपणे तुम्ही मला कळवा. म्हणजे आम्हाला आता मला वाटतं पुढची आवृत्ती कुलकर्णी साहेब काढावी लागेल असं मला वाटायला लागलं आहे. तर अशा पुढच्या आवृत्तीमध्ये या नक्कीच दुरुस्त्या आम्हाला करता येतील. आणि आपण सगळेजण पुन्हा आलात. आणि सगळ्यात मला महत्त्वाचे जे आभार मानायचे, जे विशेष आभार मानायचे आहेत ते काळेसाहेब आणि कोकरे साहेबांचे मानायचे आहेत. कारण आम्ही जेव्हा हे कार्यक्रम कुठं करायचा हे ठरवत होतो आणि काळेसाहेबांना फक्त एकदाच येऊन भेटलो. कोकरे साहेबही तेव्हा होते, मीटिंग चालली होती. एका सेकंदात त्यांनी सांगितलं की तुम्ही बाकी कुठेही हे करू नका, कार्यक्रम आमच्याच बँकेमध्ये झाला पाहिजे. आणि मला वाटतं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि आज आपण एवढ्या सुसज्ज हॉलमध्ये हा कार्यक्रम घेत आहोत याचं खरं श्रेय हे मगाशी मी येताना त्यांना सहज म्हणलं की तुमच्याच प्रांगणामध्ये मी तुमचं स्वागत करतोय. आणि त्यांनी मनाचा मोठेपणा सांगितला, हे प्रांगण आमचं नाही आहे, हे प्रांगण सहकाराचं आहे. त्यामुळे आपण सहकाराच्या प्रांगणामध्ये आज हा कार्यक्रम केलेला आहे. आणि याचे निमित्त मात्र काळेसाहेब आणि कोकरे साहेब आहेत, त्यांचे विशेष मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर आज व्यासपीठावर सगळे जे मान्यवर आहेत, हे सगळे मान्यवर वेळात वेळ काढून आज सगळेच त्यांच्या दृष्टीने बिझी आहेत, पण सगळे आलेले आहेत, त्यांचेही मी पुन्हा एकदा विशेष आभार मानतो. आपणा सर्वांचेही मी पुन्हा एकदा आभार मानतो, कारण आपण सगळे माझ्या प्रेमापोटी आलेला आहात. आणि आपण असाच माझ्यावरती प्रेम जे आहे ते असंच राहून द्यात, असाच आपला लोभही राहून द्यात. आणि तो निश्चित वृद्धिंगत होईल याची मला खात्री आहे. जय हिंद, जय सहकार. मनापासून आभार. मी श्री गणेश नेमकर सरांचे अतिशय मनापासून आभार मानते. केवळ प्रस्तावना केली म्हणून नव्हे, तर या प्रस्तावनेच्या माध्यमातून त्या पुस्तकाविषयी जी आपल्यापर्यंत माहिती आलेली आहे ती नक्कीच प्रकाशनानंतर हे पुस्तक एक नव्हे तर काही प्रतींमध्ये घरी घेऊन जावं आणि आवश्यक त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवावं असा विश्वास सरांच्या प्रस्तावनेतनं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. मुख्य प्रकाशन सोहळ्याकडे वळण्यापूर्वी ज्यांच्यामुळे हा प्रकाशन सोहळा असं म्हणू शकतोय आपण, त्या सर्व मान्यवरांचं आपल्या सर्वांच्या वतीने आपण स्वागत करूया आणि मग मुख्य प्रकाशन सोहळ्याकडे वळूया. तत्पूर्वी आत्ता सरांनी उल्लेख केला तसं काही मान्यवरांच्या आपल्याला शुभेच्छाही आलेल्या आहेत, त्या शुभेच्छाही आपण स्वीकारणार आहोत. मी सर्वप्रथम गणेश निमकर सर तुम्हाला विनंती करते, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले सतीशजी मराठे सर यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने तुम्ही स्वागत करावं. मगाशी कुलकर्णी सरांच्या बोलण्यामध्ये उल्लेख आलाच की सहकार भारतीचे संस्थापक सदस्य, त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे संचालक, ज्याची आता त्यांची दुसरी टर्म सुरू आहे, नाबार्डचे संचालक म्हणूनही सरांकडे जबाबदारी आहे, नॅशनल हाऊसिंग बोर्डचे संचालक सतीशजी मराठे आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. अर्थमंत्रालयामध्ये ज्या अर्थसंकल्पपूर्वीच्या मीटिंग होतात त्यामध्ये सरांना विशेषत्वाने निमंत्रित केलं जातं, सतीश मराठे सरांना. सरांचा अतिशय प्रदीर्घ असा अनुभव बँकिंग क्षेत्रातला
आजचे लेखक या नात्याने गणेश निमकर सर यांच्या हस्ते आपण माननीय श्री सतीश मराठे सरांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आहोत. यानंतर मी पुन्हा एकदा निमकर सरांनाच विनंती करेन की माननीय डॉक्टर उदयराव जोशी सरांचं आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्वागत करावं, ज्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदयराव जोशी यांचं स्वागत श्री गणेश निमकर सर करतील. गेली अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्राशी अतिशय जवळून निगडीत असलेले माननीय श्री उदयराव जोशी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे सध्या जबाबदारी आहे आणि ते आवर्जून या कार्यक्रमाला आज इथे उपस्थित आहेत. त्याबद्दल त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत. मी विनय खटावकर तुम्हाला विनंती करते, सहकार सुगंधचे संचालक या नात्याने आपण व्यासपीठावरती यावं आणि आपले पुढचे प्रमुख अतिथी माननीय श्री अनिल कवडे साहेब यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. मी कवडे साहेबांना विनंती करते हे स्वागत आपण स्वीकारावं. महाराष्ट्र केडरचे 2003चे बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी, निरीक्षक जनरल, जिल्हाधिकारी, उपसचिव अशा वेगवेगळ्या पदांवरती सरांनी काम केलेले, सहकार आयुक्त आणि निबंधक म्हणून 2020पासून आणि साखर आयुक्त म्हणून 2023मध्ये अतिरिक्त आणि 2024मध्ये त्यांची नियमित नियुक्ती झाली. सध्या राज्य सहकारी निवडणूक आयुक्त म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. ज्यांच्या सहकार्याने आणि ज्यांच्या प्रांगणामध्ये आत्ता सर म्हणाले तसं सहकार प्रांगणामध्ये हे प्रांगण ज्यांनी उपलब्ध करून दिलं, मिलिंदजी काळे साहेब, मी भालचंद्र कुलकर्णी तुम्हाला विनंती करते संपादक या नात्याने CA मिलिंद काळे सरांचं त्यांनी कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. या बँकेचे माजी अध्यक्ष आणि सध्या बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष असलेले मिलिंदजी काळे सर, शिक्षण, समाजकार्य, पत्रकारिता, सहकार, बँकिंग, उद्योजकता या सर्व क्षेत्रात सरांचं अतिशय उल्लेखनीय काम आहे. सरांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत आणि सरांच्याच सहकार्याने आजचा कार्यक्रम इथे पार पडतो आहे. सतीश मेढी सर, तुम्हाला मी यानंतर व्यासपीठावरती निमंत्रित करेन. आपले पुढचे प्रमुख अतिथी माननीय श्री अजयजी ब्रह्मेजा यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्वागत करावं. मी सरांना विनंती करते. सतीश मेढी सर, आपण संचालक या नात्याने हे स्वागत करावं अशी मी विनंती करते. माननीय श्री अजयजी ब्रह्मेजा, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष या नात्याने आवर्जून आजच्या कार्यक्रमात आणि अर्थात पुढे संपन्न होणाऱ्या परिसंवादामध्ये सुद्धा सर सहभागी असणार आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. मी पुन्हा एकदा भालचंद्र कुलकर्णी सर तुम्हाला विनंती करते. राधेश्यामजी चांडक आज आपल्या व्यासपीठावरती आहेत. भाईजी आज आपल्या व्यासपीठावरती आहेत. एक अतिशय ज्येष्ठ नाव, बुलढाणा जिल्हा नागरी आणि बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर स्टोअर्स, कितीतरी अशा संस्था आहेत की ज्याचे राधेश्यामजी चांडक अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांमधनं अतिशय अग्रेसर असलेलं हे नाव, अतिशय ज्येष्ठ नाव आज या विषयातलं आपल्या समवेत व्यासपीठावरती आहे. विवेकजी जुगादे सर आज आपल्या व्यासपीठावरती आहेत. मी निमकर सर तुम्हाला विनंती करते की आपण हे स्वागत करावं. निमकर सर स्वागत करतील माननीय श्री विवेक जुगादे सरांचं. स्वामी विवेकानंद पतसंस्था नागपूर या पतसंस्थेचे अध्यक्ष असलेले विवेकजी जुगादे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. शिक्षक सहकारी बँक नागपूरचेही ते संचालक म्हणून कार्यरत आहेत आणि राज्य सरकारच्या सहकार कायदा बदल समितीचे आणि सहकार धोरण समितीचे सदस्य आहेत माननीय श्री विवेकजी जुगादे. सर्व मान्यवरांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि पुढे पुस्तक प्रकाशनाला वळण्यापूर्वी भालचंद्र कुलकर्णी सरांच्याही प्रास्ताविकामध्ये उल्लेख आलेला होता आणि आत्ता गणेश निमकर सरही म्हणाले की अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा या कार्यक्रमाला मिळालेल्या आहेत. त्यातल्या 2 विशेष मान्यवरांच्या शुभेच्छांचा स्वीकार आता आपण करूया असं म्हटलं तर ते जास्त योग्य ठरेल. जे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, प्रमुख अतिथी म्हणून आपल्या व्यासपीठावरती असणार होते, पण एका महत्त्वाच्या मीटिंगमुळे ही 2 मान्यवर मंडळी आजच्या कार्यक्रमाला पोहोचू शकली नाही, पण त्यांनी त्यांचा शुभेच्छा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तो शुभेच्छा संदेश आपण इथे ऐकणार आहोत, ज्यामध्ये सर्वप्रथम श्री दीपक तावरे सर, सहकार आयुक्त आणि निबंधक महाराष्ट्र राज्य यांचा शुभेच्छा संदेश आपण इथे ऐकणार आहोत. तावरे सरांचं AV प्लीज. नमस्कार. आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मी सर्व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, बँकिंग क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते यांचे सहर्ष स्वागत करतो.
गणेश निमकर लिखित बँकिंग साक्षरता या पुस्तक आणि बदलते बँकिंग आणि सहकार धोरण या विषयावर परिसंवाद या दोन्ही उपक्रम अत्यंत स्तुत आहेत। मी मुंबई येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आलेलो असल्या कारणाने आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकत नाही, त्याकरता सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो। आजच्या वेगवान युगात बँकिंग साक्षरता ही केवळ एक पर्याय राहिला नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्याची अनिवार्यता बनलेली आहे। तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बँकिंग व्यवहार अधिक वेगवान झालेले आहेत, तरी त्यासोबत त्यातील तांत्रिक गुंतागुंतीही वाढलेली आहे। गणेश निमकर यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून तांत्रिक संकल्पना अत्यंत सोप्या करून मांडलेल्या आहेत, त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना ह्या विषयाचे ज्ञान प्राप्त होईल। सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी आणि ती अधिक वृद्धांकित करण्यासाठी केवळ कायदे असून चालणार नाही, तर सहकारी संस्थांनी स्वतःहून साक्षरतेकडे विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे। आजच्या काळात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन सारख्या अद्ययावत कायद्याचा संदर्भ घेऊन बँकिंग सुरक्षा वाढवणे ही काळाची गरज आहे। बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता आणि आपली तांत्रिक समज वृद्धांकित करण्यासाठी प्रत्येक घटकाने या साक्षरता मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे। लेखक गणेश निमकर आणि प्रकाशक बालचंद्र कुलकर्णी यांनी या पुस्तकात आणि परिसंवादाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे। त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन। या परिसंवादास व बँकिंग साक्षर भारत घडवण्यास या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा। घेतलाच आहे अनुभव की यानंतर विद्याधर अनासकर सर जे आज प्रमुख अतिथी म्हणून असणार होते, पण त्यांनाही महत्त्वाच्या कामामुळे येता आलं नाही आहे, पण त्यांच्याही शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक माननीय श्री विद्याधरजी अनासकर। सहकारातील अत्यंत चांगलेच नाही आहेत। सहकार वाढला पाहिजे, सहकार टिकला पाहिजे, किंवा सहकाराबद्दल समाज माध्यमांमधून वर्तमानपत्रामधून जे काय सहकाराची प्रतिमा आज आहे ती उज्ज्वल झाली पाहिजे। याच्याकरता सतत लिखाण करणारं आणि सहकाराबद्दल नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व म्हणजे गणेश निमकर आहेत। मी गणेश निमकरांना खूप पूर्वीपासून आमचा स्नेह आहे। माननीय सहकार आयुक्तांच्या अनेक कमिट्यांमध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना मी त्यांना जवळनं पाहिलंय। प्रत्येक समितीमध्ये काम करत असताना प्रत्येक मुद्दा अत्यंत अभ्यासूपणे ते मांडत असतात। प्रत्येक मुद्दा मांडण्याच्या आधी संपूर्ण त्यांचा गृहपाठ होमवर्क हा तयार असतो आणि त्यांची प्रत्येक सूचना हे सहकाराचा लौकिक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंबहुना माणसाला सहकारातल्या माणसाला जेव्हा जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस देण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रत्येक मुद्दा ते सतत मांडत असतात। आज त्यांच्या बँकिंग साक्षरता या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी मी कबूल करूनही उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल मी अत्यंत दिलगिरी व्यक्त करतो, मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। बँकिंग साक्षरता पुस्तक बघायला जाणार बँकिंग साक्षरता आजकाल डिजिटल युगामध्ये एक काळाची गरज आहे असं मला वाटतं। कारण बँकिंग म्हणजे कोणती नुसती इमारत नाही की जिथं लोक जाऊन पैसे ठेवतात किंवा लोक पैसे काढतात। त्या बँकांच्या माध्यमातून समाजातला अनुत्पादक पैसा खरं उत्पादकतेकडे वळत असतो। लोकांची आम्ही ठेवी घेतो, ठेवीचं रूपांतर आम्ही कर्जात करतो, कर्ज वाटप केल्यामुळं हळूहळू ती व्यक्ती वर येते, अनएम्प्लॉयमेंट दूर होते, व्यवसाय वृद्धी होत असते, त्यानुसार ती व्यक्ती वर येते, हळूहळू तो समाज वर येतो, हळूहळू राष्ट्र वर येतं। तर बँका आपल्या अर्थव्यवस्थेतला अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे किंवा ती जीवनवाहिनी आहे असं म्हणलं तरी हरकत नाही। आणि त्या बँकांबद्दल संपूर्ण साक्षरता एक समाजामध्ये निर्माण करायचं काम या पुस्तकाने केलेलं आहे असं मला वाटतं। बँकिंग तर प्रत्येकाने करावंच, त्याचबरोबर ते ज्ञानाधिष्ठित जर बँकिंग असेल म्हणजे बँकिंगची नेमकी संकल्पना काय, रिझर्व्ह बँकेचे नेमके नियम काय किंवा CRR काय, उदाहरणार्थ NPA काय, याच्या पाठीमागे रिझर्व्ह बँकेचा नेमका उद्देश काय आणि हे का आवश्यक आहे हे समजून उमजून बँकिंग केलं म्हणजे ज्याला मी ज्ञानाधिष्ठित बँकिंग म्हणतो, हे ग्राहकाला नेहमीच त्याचं नुकसान वाचवतं, त्याला जास्तीत जास्त फायदा देण्याच्या दृष्टिकोनातून
आणि बँकिंग हे समाजकाम आहे. काय आजही खेडेगावामध्ये गाडग्या मडक्या ठेवणारी लोक आपल्याला आढळतात, परंतु पैसा हे विष आहे, तो अनुत्पादक पैसा आहे. हा पैशांच्या बँकिंगच्या माध्यमातून उत्पादकतेकडे वळवण्यासाठी प्रत्येकाला बँकिंग साक्षर करणं ही काळाची गरज आहे. कारण बँकिंग करत असताना त्यातली साक्षरता पण तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे गणेश निमकरांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून हे बँकिंग साक्षरता समाजामध्ये, नुसती समाजामध्ये नाही, बँकांच्या सेवकांसाठी किंवा बँकाच्या संचालकांसाठी पण त्यांनी हे या पुस्तकाचा खूप उपयोग होईल असं मला वाटतं. कारण का बँकेचं संचालक मंडळ, आपल्या संचालक मंडळामध्ये रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असणारं निर्णय, तर रिझर्व्ह बँकेला आपल्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे हे समजून घ्यायचं असेल तर या प्रत्येक नियमामागं रिझर्व्ह बँकेची भूमिका काय किंवा त्याचे पाठीमागं नेमकं हेतू काय, ऑब्जेक्ट काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तर या पुस्तकाच्या माध्यमातून गणेश निमकरांनी अत्यंत सोप्या पद्धतीनं हे विशद केलेलं आहे. गणेश निमकरांनी आजपर्यंत अनेक पुस्तकं लिहिलेली आहे. त्यानंतर अष्टावधाने बँकिंग असेल किंवा अनेक मी त्यांचे लेख सतत सहकार सुगंधमध्ये वगैरे किंवा सगळ्या वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. त्यांचं कार्य हे छोटं काम नाही आहे, खूप महान कार्य आहे. कारण लोकांना साक्षर करणं हे सगळ्यात हा वसा गणेश निमकरांनी घेतलेला आहे आणि त्याच सिरीजमधलं हे पुस्तक आहे. त्यामुळे गणेश निमकरांना मी या पुस्तकाबद्दल अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यकालीन त्यांच्या वाटचालीस सुयश चिंतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. ताभरे साहेब आणि अनासकर साहेबांचे विशेष आभार मानत ज्या सोहळ्यासाठी आपण जमलेलो आहोत त्या सोहळ्याला आता सुरुवात करूया. व्यासपीठावरती आसनस्थ असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सतीशजी मराठे आणि त्यांच्या समवेत व्यासपीठावर आसनस्थ असलेली सर्व मान्यवर मंडळी, मी तुम्हाला विनंती करते, बँकिंग साक्षरता या पुस्तकाचं आपण आपल्या शुभ हस्ते इथे प्रकाशन करावं. सहकार भारतीचं मुखपत्र असलेलं सहकार सुगंधतर्फे प्रकाशित होत असलेलं ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ श्री गणेश निमकर यांनी लिहिलेलं बँकिंग साक्षरता हे पुस्तक आता कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीशजी मराठे, त्यांच्या समवेत माननीय डॉक्टर उदयराव जोशी, माननीय श्री अनिल कवडे साहेब, माननीय श्री मिलिंदजी काळे, माननीय श्री अजयजी ब्रह्मेचा, माननीय श्री राधेश्यामजी चांडक, माननीय श्री विवेकजी जुगादेव, लेखक श्री गणेश नेमकर आणि संपादक श्री भालचंद्र कुलकर्णी या सर्वांच्या शुभ हस्ते आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हे पुस्तक इथे प्रकाशित होतं आहे. बँकिंग साक्षरता. आधीच्या पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकाचं ग्राहक अतिशय मनापासून स्वागत करतील अशा खात्रीसह हे पुस्तक मघाशी तयार होत असताना सरांच्या बोलण्यामध्ये आलं, गणेश निमकर सरांच्या, की अनेकांनी त्यांना सहकार्य केलं हे पुस्तक अधिकाधिक उत्तम पद्धतीने तयार व्हावं यासाठी. त्यातल्या काही जणांचा प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही इथे सत्कार करतो आहोत. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने सतीशजी मराठे सर, तुम्हाला विनंती करते आमच्या काही मान्यवर सहकार्यांचा आपण सन्मान करावा. मी व्यासपीठावर निमंत्रित करेन श्री जयंत काकतकर यांना. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये आणि या पुस्तकाच्या मांडणीमध्ये ज्यांचं योगदान मिळालेलं आहे त्यांच्या प्रतीची ही कृतज्ञता आज प्रकाशनाच्या निमित्ताने आपण इथे व्यक्त करतो आहोत. सतीशजी मराठे साहेबांच्या हस्ते आपण या चारही मान्यवरांचा सन्मान करतो आहोत. गणेश निमकर सरांनी या चारही जणांविषयी इथे कृतज्ञता व्यक्त केलेली होती. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये अतिशय चांगलं योगदान त्यांचे स्नेही म्हणून दिलेले श्री जयंत काकतकर, श्री राजेंद्र पोतनीस सर, आपण हे कृपया व्यासपीठावरती यावं, आपलाही आम्ही सन्मान करतो आहोत. माननीय श्री राजेंद्र असेल तर निमकर सर म्हणाले होते की ग्राहकांच्या दृष्टिकोनातून जे यायला पाहिजे ती मांडणी होण्यामध्ये श्री राजेंद्र पोतनीस सरांकडनं जे इनपुट्स त्यांना मिळालेले होते त्यांचा त्यांना उपयोग झालेला होता. श्री राजेंद्र पोतनीस, श्री प्रमोद महाजन, आपणही कृपया व्यासपीठावरती या. श्री प्रमोद महाजन आणि प्रणिता महाजन या दोघांचाही आम्ही सन्मान करतो आहोत माननीय सतीशजी मराठे सरांच्या हस्ते. याही दोघांना मी अतिशय सन्मानाने व्यासपीठावरती निमंत्रित करते. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये कंटेंट ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये या सर्व मंडळींनी अतिशय आपलेपणाने मदत केलेली आहे, आपलं पुस्तक असं समजून मदत केलेली आहे आणि त्यानिमित्ताने हा त्यांचा छोटासा सन्मान श्री प्रमोद महाजन आणि सौ प्रणिता सतीशजी मराठे सरांच्या हस्ते आपण हा विशेष सन्मान करतो आहोत. मगाशी सरांनी तर उल्लेख केलेला आहेच आहे, पण त्यांच्या प्रतीची विशेष कृतज्ञता.
प्रणिता आजचा कार्यक्रम आपण 2 टप्प्यामध्ये पार पाडणार आहोत. धन्यवाद. आपण कृपया आसनस्थ व्हावं. पहिला टप्पा हा पुस्तक प्रकाशनाचा होता, जो आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे पार पडलेला आहे. आणि यानंतर आहे पुढच्या काही मिनिटामध्ये आपण बदलतं बँकिंग या विषयावरचा जो परिसंवाद आयोजित केला आहे त्याला आपण सामोरे जाणार आहोत. आणि अर्थात ही सर्व मान्यवर मंडळी त्यामध्ये वक्ता म्हणून सहभागी होणार आहेत. पण तत्पूर्वी जशा 2 विशेष मान्यवरांनी इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत, तसं कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने ते परिसंवादामध्ये वेगळं पुढे बोलणार असतील तरी पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सर आज इथे आवर्जून उपस्थित आहेत आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. तर पुस्तकाविषयी प्रकाशनाविषयीचं कौतुक म्हणून शुभेच्छा म्हणून माननीय सतीशजी मराठे सरांनी 2 मिनटं शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं आणि मग बँकिंग आणि सहकारातले म्हणून ते पुढे परिसंवादात बोलतीलच. मी सरांना विनंती करते आपण मनोगत व्यक्त करावं. पुस्तकाचे लेखक माझे अनेक वर्षांचे जुने सहकारी श्री गणेशजी निमकर आणि सहकार भारतीच्या स्थापनेपासून जवळजवळ सहकार भारतीच्या कामात एकत्र मी काम करत असणारे आजचे या पुस्तकाचे प्रकाशक श्री भालचंद्र कुलकर्णी, उपस्थित बंधू भगिनींनो, करंट बँकिंग सिनेरिओ, ट्रेंड्स पुढचे याच्यावर आता बोलायचं नाही म्हटल्यामुळे सोपं झालं. पण एक आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या देशात बँकिंगचं हे डीपनिंगचा प्रोसेस आता चालू आहे आणि ह्या डीपनिंगबरोबर सॅच्युरेशनचा एक प्रोसेस चालला आहे. नुकतीच जी काही एक साधारण 2 महिन्यापूर्वी बातमी आली ती आपण सर्वांनी वाचली असेल की देशातले 25 कोटी लोक पॉवर्टी लाईनच्या बाहेर आले. आणि हा सेगमेंट आपला ॲस्पिरेशनल सेगमेंट आहे, जो या भारताच्या अर्थव्यवस्थेशी गतिमान होत असताना जोडला जाणार आहे. आणि आपल्या सर्वांसमोर जे बँका चालवतो, जे बँकांमध्ये काम करतात, या सर्वांसमोरचं सर्वात मोठं चॅलेंज हा जो नवीन आलेला ॲस्पिरेशनल वर्ग मी म्हटला तो, प्लस आज देखील असं म्हणता येईल की जवळजवळ 50-60 कोटी लोक त्यांच्याकडे अजून त्यांचं बँक अकाउंट नाही. आणि ही स्थिती फक्त ग्रामीण भागात आहे वगैरे असं नाही, शहरी भागात पण आहे. त्याच्यामुळे बँकिंगची उत्सुकता असते, ज्याचं खातं नाही त्यालाही असते आणि ज्याचं आहे त्याला माहीत नसतं, म्हणून आपण काय करावं हा प्रश्न पडत असतो. अशा सर्वांकरता एका अर्थाने हे पुस्तक उपयोगी आहे. एक पुस्तक घेतलं, वाचलं आणि ठेवून दिलं असं हे पुस्तक नाही. इट हॅज ए शेल्फ लाईफ. एक 2-3 वर्षांनी गणेशजी तुम्हाला नवीन आवृत्ती विथ मॉडिफिकेशन्स काढायला लागेल, पण मिनिमम 2-4 वर्ष तरी या पुस्तकाला शेल्फ लाईफ असणार आहे आणि ते सामान्य लोकांकरता असणार आहे. या देशामध्ये आपण फायनान्शियल इन्क्लुजन करता खूप मोठे प्रयत्न सतत चालू आहेत आणि ते वेगवेगळ्या स्तरावरती चालू आहेत आणि वेगवेगळ्या संस्था त्याच्याकरता काम करत आहेत. फायनान्शियल सेक्टरमध्ये एका अर्थाने त्यांचा जो विचार करण्याचा वेगवेगळ्या गटातलं थिंकिंग आहे तेही बदलत आहे. काही जणं बेसिक बँकिंगकडे बघत आहेत, तर काही जणं आता डिपॉझिटर हे आता डिपॉझिटर राहिलेले नाहीत आणि शहरी भागातले सुशिक्षित मोठ्या प्रमाणावर हे आता एका अर्थाने इन्व्हेस्टर्स झालेत. हा प्रचंड जो फरक पडतोय तो दिसतोय. ह्या वर्षीचे फिगर्स, इनिशियल फिगर्स जे आले आहेत त्याच्यातनं देखील असंच दिसतं की कर्ज व्यवहाराची ग्रोथ ही डिपॉझिट ग्रोथपेक्षा अधिक आहे. दिस इज द 3rd or 4th कॉन्झिक्युटिव्ह इयर. आणि हे होत असताना नाही आम्ही आता शेअर मार्केटमध्ये करणार आहोत, म्युच्युअल फंडमध्ये ठेवणार आहोत, असं ज्या लोकांचं थिंकिंग आहे त्यांनी देखील हे पुस्तक वाचण्याची आवश्यकता आहे. त्याचं कारण शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड
हा एक इन्व्हेस्टमेंटचा आणि व्हॅल्यू ॲडिशनचा ॲप्रिसिएशनचा मार्ग नक्की आहे, पण कोर सेव्हिंग्स शेवटच्या घटकेला जेव्हा हवं असेल तेव्हा बँकच उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडेही आपल्याला लोकांचं लक्ष वेधायला लागेल. आणि शहरी भागातलं जे डिपॉझिटचं बँकांमधलं प्रमाण कमी होत आहे ते परत सहज येईल असं नाही. आणखी एक कारण गेल्या काही दिवसात होतं आहे आणि तेही थोडं साक्षरता वाढवण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलायला हवं आहे. आपल्याकडचा इन्फ्लेशन रेट खरंच कमी झाला आहे. गेली 3 वर्ष जर का आपण बघितलं तर तो ग्रॅज्युअली कमी होत यावर्षी फेब्रुवारी एंडपर्यंत तो 2%च्याहून कमी होता. आणि जेव्हा इन्फ्लेशन रेट कमी होतो तेव्हा ऑब्व्हियसली सगळे रेट्स जे आहेत इंटरेस्टचे ते कॅस्केडिंग इफेक्ट म्हणून कमी होतात. त्याच्यामुळे गव्हर्मेंट सिक्युरिटीजचे रेट कमी झाले होते. आज गव्हर्मेंट सिक्युरिटीज प्रीमियममध्ये विकल्या जातात, ज्या हाय कुपन रेटच्या आहेत त्या, किंवा ज्यांचे रेट कमी आहेत त्या डेप्रिशिएट झाल्या आहेत. म्हणून यावर्षीच्या क्लोजिंगला इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व मोठा करायला लागला बऱ्याच जणांना. आणि हा जो परिणाम झाला त्याचं एक कारण असं की इंटरेस्ट रेट कमी होत असताना बँकांनी इंटरेस्ट रेट कमी केले आणि मग कधीकधी ते 6-6.25% आल्यावर इन्फ्लेशन रेट जरी 2% असला तर रिटर्न त्यांना 4% मॅक्झिमम मिळत होतं. आणि ती लोकांची चिंता होती. पण इतकं असून देखील काही कोर सेव्हिंग्ज आपलं हे बँकेतच ठेवलं पाहिजे याच्याकरता देखील आपल्याला लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की या उपक्रमाच्या माध्यमातून एक वेगळा अँगल लोकांसमोर नीट येऊ शकतो, तो आणण्याची गरज आहे. आणि म्हणूनच मी निमकरजींचं आणि कुलकर्णींचं दोघांचंही हे पुस्तक आधी लिखाण करणं, त्याचं खूप मेहनत करून वेटिंग केलं या लोकांनी आणि नंतर प्रकाशित केलं, याच्याबद्दल अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाला मला बोलावलं याच्याबद्दल आभार मानतो. ॲश्युरन्स कम्फर्ट आज ग्राहकाला देण्याची गरज आहे. आणि तो ग्राहकाला ॲश्युरन्स कम्फर्ट देणं हे सर्व फायनान्शियल इकोसिस्टीममध्ये असलेल्या इन्स्टिट्यूशन्सची जबाबदारी आहे. वी आर डीलिंग इन पब्लिक मनी आणि त्याच्यामुळे जो आपला स्टेक होल्डर आहे त्याला एक ॲश्युरन्स कम्फर्ट देणं हे गरजेचं आहे. आणि तो मिळवण्याकरता देखील हे पुस्तक ग्राहकांमध्ये जागृती आणणार आहे. अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग किंवा व्यवसायात सांगायचं झालं तर 2020 साली झालेल्या अमेंडमेंटनंतर कोऑपरेटिव्ह बँकिंग हे पूर्णपणे मेनस्ट्रीम बँकिंगशी इंटिग्रेट होत आहे. आणि त्याच्यामुळे ह्या पुस्तकाचा विचार करत असताना सहकारी बँकांचा जरी रोल त्याच्यातला कमी असला त्या ओव्हरऑल बँकिंग सेगमेंटमध्ये, तरी त्यांनी जे बदल येत आहेत त्याची दखल घेऊन आपले व्यवहार, आपलं वर्किंग, आपले SOPs हे बदलणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे परत एकदा या दोघांचे आभार मानून मनापासून आभार. माननीय श्री सतीशजी मराठे सर, परिसंवादाकडे आपण वळणार आहोत. त्याची सूत्रही मी माननीय श्री भालचंद्र कुलकर्णी सरांकडे देईन, तो पुढचा परिसंवाद सगळे कंडक्ट करतील. पण तत्पूर्वी व्यासपीठावर आसनस्थ असलेली सर्व मान्यवर मंडळी, ज्याच्यामध्ये अध्यक्षस्थान स्वीकारल्याबद्दल माननीय श्री सतीशजी मराठे सर, तुमचे मी दोनही आयोजकांच्या वतीने म्हणजे लेखक आणि प्रकाशक यांच्या वतीने मनापासून आभार मानते. त्याचबरोबर या परिसंवादामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सहभागी असलेले माननीय डॉक्टर उदयराव जोशी, माननीय श्री अनिल कवडे साहेब, माननीय श्री मिलिंदजी काळे, त्यांचे 2 कारणासाठी विशेष आभार. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत म्हणून, आणि आजचा हा सोहळा त्यांच्या वास्तूमध्ये आपण इतक्या देखण्या स्वरूपामध्ये साजरा करू शकलो आहे त्यासाठी सुद्धा त्यांचे विशेष आभार. माननीय श्री अजयजी ब्रह्मेच्या, माननीय श्री राधेश्यामजी चांडक, माननीय श्री विवेकजी जुगादे या सर्व मान्यवरांचे मी अतिशय मनापासून आभार मानते. आज कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, पण ज्यांनी AVच्या माध्यमातून आपल्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवल्या ते माननीय श्री दीपक तावरे साहेब आणि माननीय श्री विद्याधरजी अनासकर
याही दोघांचे अतिशय मनापासून आभार मानते. तुम्ही सर्व मंडळी ज्यांचा उल्लेख मघाशी गणेश निमकर सरांनी आणि भालचंद्र कुलकर्णी सरांनी केलेलाच होता, त्यामुळे बँकिंग आणि सहकार क्षेत्राला पुढे नेणारे तुम्ही सर्वजण, तुमच्याही सर्वांचे मी अतिशय मनापासून आभार मानते.